एक सविस्तर बातमी पाहूयात। महात्मा फुलेंच्या जयंतीच्या निमित्तानं अनेक नेते अभिवादनासाठी फुले वाड्यावर येतात आणि वेगवेगळ्या घोषणा देखील करतात। मात्र 1994 पासून घोषणा झालेलं महात्मा फुलेंचं राष्ट्रीय स्मारक 31 वर्षांनंतरही लाल फितीत अडकून पडलंय। परिणामी छगन भुजबळ यांनी उपोषण करावं लागेल अशी भूमिका घेतली आहे। पाहूयात त्या संदर्भातला हा रिपोर्ट। फुलेवाड्याच्या परिसरात महात्मा फुलेंचं राष्ट्रीय स्मारक करण्याची घोषणा 1994 मध्ये करण्यात आली। तत्कालीन राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा यांच्यासमोर फुलेवाडा लोकार्पणाच्या कार्यक्रमात घोषणा करण्यात आली होती। त्याला आता 31 वर्ष होऊन सुद्धा आजूबाजूची जागा ताब्यात घेण्याचे प्रयत्न झालेले नाहीये। त्यामुळे स्मारकाचं काम पुढे सरकू शकलं नाहीये। परिणामी संतापलेल्या छगन भुजबळांनी थेट उपोषण करावं लागेल अशी अगतिकता व्यक्त केली आहे। किंवा हे जर होणार नसेल तर मग आम्हाला आंदोलनाचं पाऊल सुद्धा उचलावं लागेल। ती परिस्थिती ती पाळी आमच्यावर कृपा करून आणू नका। लोक तयार आहेत। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्यांनी पैसे सुद्धा पाठवलेले आहेत। छगन भुजबळांच्या या संतापात तथ्यही आहे, कारण पालिकेने भूसंपादन करायच्या 91 मालमत्तांच्या मालकांसोबत तडजोडी करून जागा उपलब्ध करून घेणं आवश्यक होतं। मात्र महापालिकेच्या अनास्थेमुळे स्मारकाचं काम पुढे सरकलेलं नाहीये। 200 कोटी वर्ग केल्याचं अजित पवार सांगतायत, मात्र दादा कठोर भूमिका घेताना दिसत नाही। ज्यांचं प्रॉपर्टी आम्ही घेणार आहोत किंवा ज्यांना हे सगळं स्मारक मोठं करण्याच्या करता त्यांच्या वर्षानुवर्ष राहत असलेल्या जागा किंवा घरही सोडावी लागणार आहेत, त्यांचंही चांगल्या पद्धतीनं पुढं पुनर्वसन व्हावं। सगळ्या परिस्थितीचा अंदाज घेतलेल्या चंद्रकांत पाटील यांनी भुजबळ यांच्या सांगण्यावरून अजित पवारांशी बोलून 17 तारखेला पालिका अधिकाऱ्यांसोबत भूसंपादनाची बैठक घेणार असल्याचं जाहीर केलं। भूसंपादन विषयामध्ये नेमकं काय झालं आहे याचा आपण आढावा बैठक घेऊ आणि भूसंपादन पूर्ण करण्याच्या बरोबरीने याचं डिझाईन तयार करणं, याचं एस्टिमेट तयार करणं, याचं टेंडर डिझाईन करणं असं आपण करू। महात्मा फुलेंचं स्मारक आणि येऊ घातलेला सिनेमा, त्यातच बदललेले सामाजिक संदर्भ यामुळे विचित्र स्थिती निर्माण झाली आहे। मात्र जे चांगलं आहे त्याचे रूढ फेडायचे पुरेपूर प्रयत्न होणंही गरजेचं आहे। अभिजित पोतेसह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे।